माझा मितवा मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता जो राकेशचा प्लॅन आहे तो फ्लॉप होणार आहे. कारण इकडे आता अर्णव आणि ईश्वरीमध्ये भलताच रोमांस रंगताना पाहायला मिळणार आहे. तो कसा आणि नेमकं काय घडलंय हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया. होळी तर आता सगळ्यांची झालेली असते. सगळेजण आता एक एक करून मागणं होळीसमोर मागत असतात. ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या झाल्या आहेत, पण आता आमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडू देत, जे मागे सरलं आहे ते मागेच सरू देत, असं काहीसं आता सगळेजण म्हणतात. पण आता इकडे पुढे आता प्लॅनिंग असतं रंगपंचमीचं, आणि त्यात अंजली घरी जायला निघालेली असते. मग अंजलीला थांबवण्यासाठीच प्रयत्न सुरू असतात. घरात सगळ्यांचीच रंगपंचमीची तयारी असते की उद्या नेमकं काय काय करायचं, कसं सेलिब्रेशन करायचं याबद्दल डिस्कशन असतं. कारण दरवर्षी जसे ह्यांच्याकडे पतंग खेळला जातो तसाच रंगपंचमीचा उत्सव देखील खूप जोरात खेळला जात असतो. कारण सगळेजण तेवढेच उत्साही असतात. अर्णव, आकाश, त्याचसोबत आता ईश्वरीही यामध्ये भर पडलेली आहे. ईश्वरी आणि अर्णवची पहिली रंगपंचमी असल्यामुळे काहीतरी खास व्हायला हवं असं आजीचं म्हणणं असतं, आणि मामा देखील त्यामध्ये सामील असतो. म्हणूनच आता ती सगळीजणं मिळून प्लॅनिंग करत असतात. पण अंजलीला जायची घाई असते. त्यातच आता राकेशला 7 लाख रुपये फक्त अंजलीला घेऊन यायचेच भेटलेले असतात. मग आता अर्णवला ईश्वरी सांगत असते की आपल्याला काही झालं तरी अंजलीताईंना थांबवायला हवं, आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत असं देखील आता ईश्वरीचं म्हणणं असतं. मग आता सगळीजणं जेव्हा बसलेली असतात तेव्हा मात्र अंजली म्हणते की मी आता येते. राकेशही अंजलीला समजवायचा प्रयत्न करत असतो, पण अंजली आता सरळ सांगते की मला तुम्हीही काही सांगू नका, कारण तुमचा मान जपणं माझं कर्तव्य आहे. पण दुसरीकडे आता आजी, मामी, त्यासोबत मामा हे सगळेजण अंजलीला समजावतात आणि म्हणतात की निदान हे ग्रहण संपेपर्यंत तरी तू इथेच थांब, असंही आता बोलून तिला आता या धुलीवंदनच्या प्रोग्रामला कसं बसं थांबवायचं प्लॅनिंग आता त्यांचं होतं. आणि मग आता राकेशही विचार करतो की चला आपण इथे थांबतो तर आहोत, पण 7 लाखांचा बंदोबस्त आपला झालेलाच आहे. सोबतच आता आपल्याला त्या रियाला सुद्धा हँडल करायचे, रियाकडनं सुद्धा पैसे उकळायचे आहेत, आणि वल्लरीला सुद्धा ब्लॅकमेल वेळोवेळी करायचे. या सगळ्याचं प्लॅनिंग असतं. आणि दुसरीकडे आता तो विचार करत असतो की चला आता उद्या धुलीवंदन आहे, तर आपण या सगळ्यामध्ये खरी मजा करून घेऊया. म्हणजे सगळीजणं आता उत्साहात खेळत असतील आणि त्याचाच आपण डाव साधत ईश्वरीला आपलेसं करू शकू, असं काहीसं प्लॅनिंग आता राकेशच्या डोक्यामध्ये असतं. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये असतात. त्याच वेळेला ईश्वरी अर्णवशी बोलत असते. ईश्वरी अर्णवला तुमच्याकडे नेमकी कशा पद्धतीने रंगपंचमी खेळली जाते असं विचारलं जातं. त्याच वेळेला अर्णव आता त्यांच्या पद्धतीची रंगपंचमी सांगत असतो. मग आता ईश्वरी म्हणते की एवढंच का, पण आमच्याकडे ना तर यापेक्षाही बढिया रंगपंचमी खेळली जाते. म्हणजे मी, नमुताई खूप जास्त मजा करतो, आणि तीच मजा ना उद्या मी करणार आहे. त्यावर अर्णव मात्र ईश्वरीला म्हणतो की तुला तरी कळतंय का, तुला धड उभंही राहता येत नाही आहे, मध्ये मध्ये चक्कर येते, तरीसुद्धा आज रंगपंचमी आहे तर तुला एवढं उडायचं आहे. कारण तुला मी आधी सांगितलं की डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे, पण तरीसुद्धा तू एवढं एन्जॉय वगैरे करतेस, काय चाललं आहे काय तुझं, आराम कर. पण आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की असं कसं चालेल, जरा लाईफमध्ये मोज मजा मस्ती तर पाहिजेच ना, आणि जर आपण असंच राहिलं ना आजारपणात तर अजून आजारी पडायला होतं. त्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की जे जगायचं आहे ना ते जगून घ्यायचं. सण काय रोज येतात का, वर्षातून एकदाच येतात ना. म्हणून मी तर बापा ठरवले उद्या मस्त रंगपंचमीला मजा करायची, आणि तसंही तुमच्यासोबत माझी ही पहिलीच रंगपंचमी असणार आहे. सो मी तर मजा करणार आहे, तुम्हालाही यामध्ये सामील करून मी घेणारच आहे, असंही ईश्वरीचं आता ठरलेलं असतं. दुसरीकडे राकेशने सुद्धा आता एका व्यक्तीकडनं भांग घेतलेली असते. म्हणजेच त्यानं ठरवलेलं असतं की उद्या ईश्वरीला थंडाईमध्ये भांग मिक्स करून द्यायची, जेणेकरून ईश्वरी आपल्या तालावर नाचेल, आपल्याला जे हवं आहे ते करता येईल, असाच विचार ना आता राकेशचा असतो. आणि त्यामुळेच ना राकेशने भांगेची तयारी केलेली असते. दुसरीकडे आता सगळेजण मस्तपैकी तयार होऊन बाहेर आलेले असतात, कारण रंगपंचमीचा खेळ त्यांना खेळायचा
करायचा असतो. बाहेर सगळं डेकोरेशन मामा आकाशने आधीच करून ठेवलेलं असतं. वल्लरी तर आता ईश्वरीकडे बघतच बसते. ईश्वरीने छान पंजाबी ड्रेस घातलेला असतो आणि त्यानंतर आता ईश्वरी सगळ्यांसमोर येते. दुसरीकडे आजी अंजली ह्या सुद्धा तयार असतात. तर अंजली आणि आजी या मात्र आता वल्लरीवर चिडत असतात, कारण वल्लरी ही ईश्वरीला बोलण्याची एकही संधी सोडत नसते. ईश्वरीने ड्रेस घातलाय त्यावरून सुद्धा तिचं टोमणे मारणं काही बंद होत नसतं. इकडे आता राकेश त्याच्या हातामध्ये भांग भेटते. मग ती ठरवतो की चला आपल्याला आयती संधी मिळाली आहे, सगळीजण बाहेर एन्जॉय करणार. त्याच संधीचा फायदा घेऊन आपण ना ईश्वरीवर मुकाक मारायचा असंही त्याचं ठरलेलं असतं आणि त्यासाठी त्याची जंगी तयारी सुरू असते. बाहेर तर ऑलरेडी सगळं डेकोरेशन करून ठेवलेलं असतं आणि त्याचं प्रिपरेशनसुद्धा असतं. थंडाईसुद्धा सगळ्यांसाठी त्यानं काढून ठेवलेली असते. म्हणजेच थंडाईचे ग्लास नाही भरलेले असत, मटक्यामध्ये थंडाई त्यांनी तयार केलेली असते. आणि इकडे राकेश एवढी सगळी तयारी करतोय बघूनच ना अंजलीलाही बरं वाटत असतं. पण अंजलीला कुठे माहिती आहे की राकेशचं नेमकं काय चाललंय ते. राकेशला ईश्वरीला मिळवायचा आहे आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता सगळीजणं एक एक करून बाहेर येतात आणि एकमेकांना रंगपंचमीसाठी रंग लावत असतात. पण जेव्हा ईश्वरी अर्णव बाहेर येतात तेव्हा त्यांनी बाहेर सजवलेलं जे डेकोरेशन असतं ते पाहतात. कलर तर खूप सारे असतात आणि त्यातच आता मस्त मजा करायची हे तर फिक्स असतं. आकाश मामा एकमेकांना रंग लावत असतात, तर मामा मुद्दामून वल्लरीची मजाही घेत असतात. वल्लरीच्या गालाला रंग मुद्दामूनच मामा लावतात आणि तिची मजा घेत असतात. वल्लरी चिडचिड करत असते. तर दुसरीकडे मात्र आता मामा आकाश सगळेच जण अर्णव ईश्वरीला सुद्धा रंग लावायला जात असतात. अर्णव आधी थांबत असतो, कारण ईश्वरीकडनं त्याला रंग लावून घ्यायचा असतो. ईश्वरी त्याच्या गालाला रंग लावते तर अर्णवही हळूच तिच्या गालाला रंग लावतो. आता ह्यांच्याकडनं ह्या एकमेकांचे रंग लावून झाल्यानंतर आकाशही पुढे येतो आणि आकाश अर्णव आणि ईश्वरीवर रंग उधळू लागतो. तेवढ्यातच ना आता थंडाईचे ग्लास भरलेले असतात, तर एक एक करून थंडाईचे ग्लास जे आहेत ते घ्यायचे असतात. मग तेवढ्यातच ना आता जेव्हा थंडाईचे ग्लास मामी घेऊन येतात ना, मामी आणि त्याचसोबत इकडे आता राकेशचं प्लॅनिंग असतं. तर मामीला काही गडबड होते, म्हणजे मामीकडनंच गडबड झालेली असते ग्लासची. मामीने चुकून ना जो ग्लास ईश्वरीला द्यायचा असतो तो ग्लास अर्णवला दिलेला असतो, म्हणून अर्णवला आता ती भांग चढलेली असते. अर्णवला जेव्हा भांग चढते तेव्हा अर्णव अगदीच वेड्यासारखा वागत असतो, कारण आता भांग पिल्यानंतर त्याला सगळं काही असं वाटत असतं की त्याने जग जिंकला आहे, ईश्वरीचं प्रेम जिंकलं आहे असं फिलिंग त्याला येत असतं. म्हणून सगळ्यांसमोर तो ईश्वरीला उचलतो काय, नाचतो काय, त्याचं बेभानपणे आता सगळं काही सुरू असतं. आणि हे सगळं बघून सगळीजणं चकित झालेले असतात. मामा तर आता त्यांच्याकडे बघून हसतच असतात. तर आकाश त्यांच्यावर आता रंग उधळत असतो. पण इकडे मात्र आता अर्णवची अवस्था अशी असते ना की तो स्वतःला सावरू शकत नसतो, त्यात ईश्वरीला त्याने उचललेलं असतं. ईश्वरी विचार करते की ह्यांना काय झालंय आज, पण अर्णव या सगळ्यामध्ये ईश्वरीच्या खूप जास्त जवळ आलेला असतो आणि वल्लरीला ही गोष्ट खूपच जास्त खटकत असते. मला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.